रात्रीच्या जेवणासाठी आम्हाला भाकरीच लागते आणि भाकरी बरोबर चुरून खायला रस्साही हवाच. मग रस्सा कशाचा केलाय? तर मसूर डाळ आणि शेवगा याचा रस्सा मी केलेला आहे. अगदी गावरान पद्धतीने केला आहे. अप्रतिम चविष्ट होतो हा रस्सा. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आणि हो, ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. माझ्या सर्व मैत्रिणींना हा प्रश्न नेहमीच पडत असेल की आज कोणती भाजी करायची. सकाळी टिफिनसाठी एक भाजी करावी लागते, दुपारी जेवणासाठी दुसरी भाजी आणि रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा आपल्याला भाजी करावी लागते. दिवसातून 3 वेळा भाजी करायची, मग ती कोणती करायची हा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. सुक्या भाज्या तर भरपूर असतात, पण रस्सा भाजी करण्यासाठी भाज्या मात्र कमी असतात. रस्सा भाजी करण्यासाठी कोणत्या भाज्या वापरायच्या हा प्रश्न आपल्याला सतावत असतो आणि म्हणूनच मी आज शेवग्याची भाजी करणार आहे. कालच शेवगा आणलेला आहे बाजारातून, आता तो मी सोलून घेते आहे. शेवगा हा सुपर फूड म्हणून जगभर ओळखला जातो. तो आरोग्यास, शेतीस व पर्यावरणास तिन्ही दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. शेवग्याच्या शेंगा या महाराष्ट्रात, कर्नाटकमध्ये, दक्षिण भारतात अगदी आवडीनं खाल्ल्या जातात, मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. सांबर मध्ये सुद्धा आपण शेवग्याच्या शेंगा टाकतो. त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा या सुक्या सुद्धा करायच्या. सुक्या मसाल्यातील शेंगा इतक्या चविष्ट लागतात ना, अगदी छान लागतात. मी तुम्हाला ही रेसिपी सुद्धा दाखवेन. आज आपण शेवग्याच्या शेंगांचा रस्सा करणार आहोत. यासाठी मी या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. आता आपण या पाण्यामध्ये टाकूया, स्वच्छ धुवून घेऊया आणि शेवग्याच्या शेंगांचा गावरान रस्सा करण्यासाठी मसाला तयार करायचा आहे आपल्याला. तो कसा, चला बघूया. गावरान रस्सा बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. यासाठी मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे 1 वाटी भरून. एक मोठ्या साईजचा कांदा उभा कट केला, तोही तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि खडा गरम मसाला घेतला आहे. 2 लवंगा, 3 काळी मिरी, छोटासा दालचिनीचा तुकडा, छोटी हिरवी विलायची, त्याचबरोबर छोटासा चक्रीफूलचा तुकडा आणि जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे. एक अख्खा गड्डी लसूण मी सोलून घेतलेला आहे. हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्याचबरोबर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही टाकणार आहे आणि पाणी टाकून याचं बारीक वाटण तयार करून घेणार आहे. वाटण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. पाणी टाकून बारीक वाटण तयार केलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया, थोडेसे जिरे सुद्धा टाकूया आणि कढीपत्ताही टाकणार आहे मी. ही फोडणी छान तडतडली की आपण एक टोमॅटो टाकूया याच्यामध्ये. एक लहान साईजचा टोमॅटो मी पातळ असा चिरून घेतलेला आहे, तो तेलामध्ये आता परतून घेणार आहे. टोमॅटो परतून झाला की आपण वाटण टाकूया याच्यामध्ये. आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण मी तयार केलेलं आहे. 1 चमचाभर वाटण टाकलेलं आहे, ते सुद्धा आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया. या मसाल्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण तयार करताना आपण पाणी टाकलं होतं, त्याच्यामुळे आता पाणी नाही टाकणार आहे. तेच पाणी आपण आटून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला, चांगला परतला गेलेला आहे. आता तिखट मसाले टाकूया. घरगुती लाल तिखट मसाला टाकलेला आहे मी याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकलेली आहे. धने पावडर 1 चमचा भरून टाकलेली आहे. आता जिरे पावडरही अर्धा चमचा टाकूया आणि बेडगी मिरची पावडर मी याच्यामध्ये अर्धा चमचा टाकणार आहे. आता हे सर्व मसाले आपण परतून घ्यायचे आहेत. तिखट मसाले टाकल्यानंतर इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, काय सांगू तुम्हाला. मी घरचाच मसाला वापरलेला आहे, त्याचा अगदी छान सुगंध येतो आहे. तुमच्याकडे घरगुती तिखट मसाला नसेल तर तुम्ही विकतचा मसाला वापरला तरीही चालेल. मसाला थोडा वेळ परतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत, कारण कोरडे मसाले हे लगेचच जळतात आणि त्याचा करपट करपट वास येतो रश्श्याला, म्हणून तो जळू द्यायचा नाही. अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून हा मसाला मी चांगला शिजवून घेणार आहे. पाणी टाकल्याने मसाला खाली लागत नाही, अगदी छान शिजतो. आता हे पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता पाणी आटलेलं आहे, मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता मी याच्यामध्ये मसूर डाळ टाकणार आहे. अर्धी वाटी मसूरची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती आता मी मसाल्यामध्ये टाकणार आहे. त्याचबरोबर शेवगा सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचा आहे. डाळ आणि शेवगा आपण अगदी चांगला परतून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटे डाळ आणि शेवगा आपण मसाल्यामध्ये परतायचा आहे. यामुळे काय होतं, डाळीलाही छान चव येते, पटकन शिजते आणि शेवगाही खायला अगदी छान लागतो तेलामध्ये परतल्यामुळे आणि तो पटकनही शिजतो. म्हणून आपण डाळ आणि शेवगा चांगला परतायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. डाळ आणि शेवगा परतून झालेला आहे. आता मी पाणी टाकते याच्यामध्ये.
1.5 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. अर्धा ग्लास पाणी आटून जाईल आणि 1 ग्लास पाणी इतका रस्सा मिळेल, यामुळे मी 1.5 ग्लास पाणी टाकते आहे. शेवगा आणि डाळ शिजायला आपल्याला 10 ते 12 मिनिटे लागणार आहे. तोपर्यंत अर्धा ग्लास पाणी आटून जाईल, म्हणून आपण 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. पुरेसं पाणी टाकल्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरही आपण टाकणार आहोत आणि थोडीशी कसुरी मेथीही टाकणार आहे. कसुरी मेथीने सुद्धा अगदी छान चव येते रश्श्याला, म्हणून प्रत्येक रस्सा भाजीला थोडीशी कसुरी मेथी तरी टाकायची. आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून या रस्स्याला उकळी येऊ देऊया आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि ही भाजी छान शिजू द्यायची आहे. आता हा रस्सा तुम्हाला पातळ दिसतो आहे, पण शिजल्यानंतर तो दाटसर होणार आहे, कारण आपण याच्यामध्ये डाळ सुद्धा टाकलेली आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण सुद्धा टाकलेलं आहे. त्यामुळे दाटसर रस्सा होणार आहे. इकडे रस्सा उकळतो आहे, भाजी शिजते आहे, तोपर्यंत मी भाकरी करून घेणार आहे. ज्वारीची भाकरी करणार आहे या रस्स्याबरोबर चुरून खाण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता अगदी पातळसर मोठीच्या मोठी ज्वारीची भाकरी केलेली आहे. आता आपण ती चांगली भाजून घेऊया. तुम्हाला जर भाकरी खायची नसेल तर तुम्ही या रस्स्याबरोबर खायला चपाती सुद्धा करू शकता किंवा भात सुद्धा करू शकता. भाताबरोबर आणि चपाती बरोबरही ही भाजी अतिशय छान लागते. आमच्याकडे रात्रीच्या जेवणासाठी भाकरीच केली जाते आणि भाकरी बरोबर खाण्यासाठी रस्साही हवा. आणि रस्सा करताना आपल्याला जे वाटण लागतं ना, ते करायचं म्हटलं की वेळ लागतो, म्हणून मी एकदमच करून ठेवते. 4 ते 5 दिवसासाठी मी कांदा खोबऱ्याचं वाटण एकदम करून फ्रीजमध्ये ठेवते आणि रोज रात्री ते वापरते. संपलं की 4 दिवसांनी परत ते वाटण तयार करून ठेवायचं, असं करते. म्हणजे झटपट होतो स्वयंपाक, वेळ लागत नाही. आणि बघा अतिशय टम्म फुगणारी भाकरी तयार झालेली आहे. तिकडे आता भाजी सुद्धा शिजत आलेली आहे. जवळजवळ 12 मिनिटे ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण शेवगा शिजला आहे का बघूया. डाळ तर शिजलेलीच आहे. डाळ ही पूर्ण शिजवायची, ती कच्ची ठेवायची नाही. कोणतीही डाळ असू ती चांगली शिजून खायची, म्हणजे पोटालाही त्रास होत नाही आणि त्याची चवही छान लागते. आता आपण शेवगा शिजला आहे का ते बघूया. असा दाबून बघायचा आणि तुम्ही बघू शकता शेवगा हा दबला जातो आहे, म्हणजे चांगला शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम गावरान असा शेवग्याचा रस्सा सर्व करूया. अशा तऱ्हेने अगदी झटपट शेवगा आणि डाळीचा रस्सा आपण तयार केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे आणि सुगंधही अप्रतिम येतो आहे. आणि चव तर काय सांगू तुम्हाला, अतिशय गावरान, झणझणीत आणि चमचमीत या रश्श्याची चव होते. तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची आपली ही शेवग्याच्या रश्श्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी झणझणीत आणि चमचमीत रश्श्याची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.